नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे मामा आता रायाला म्हणू लागतात, राया तुला सगळ्यांचं उत्तर मिळालं असेल तर निघितनं, आता तुला या घरात जागा नाही, लगेच निघायचं असे म्हणून आता मामा रायाला तिथनं जायला सांगतात. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मामा असं नका करू, या घोरपडेपासनं मिस बाहेरच्या जीवाला धोका आहे, तो तिला काहीतरी खायला देतोय मामा, त्यामुळे मला या घरात राहणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मिस बाहेरच्या जीवाला त्रास होऊ शकतो त्या घोरपडेमुळे, मामा समजून घ्या, जीजी तुम्ही तरी ऐका असे आता राया कळवळून सगळ्यांना म्हणू लागतो. पण मात्र रायाचं कोणी ऐकायला तयार नसतं. तर आता लगेच इथे मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया तुझा भूतकाळ जाणून घेण्यासाठी मला हे सगळं करावंच लागेल, त्यासाठी मला माफ कर असे म्हणून आता मंजिरी रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस रायाही आता मंजिरीकडे बघू लागतो आणि तिला खुणावू लागतो, मिस बाहेर मी खुनी नाहीये, मी काय बी केलं नाही, मला इथे राहायचंय मिस बाहेर. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, बाद झालं राया, चल निघ, लगेच इथनं निघ. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मिस बाहेर काय बोलते अगं तू. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, तुला समद्यांचं उत्तर मिळालं असेल ना राया, मग लगेच निघ, इथे तू कुणाला या घरात नकोय, त्यामुळे प्लीज या घरातून निघून जा. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस बाहेर काय बोलायली अगं तू, हे बघ या घोरपडेपासनं तुझ्या जीवाला धोका आहे, तुला माहिती ना मिस बाहेर, मग मला इकडे थांबावंच लागेल. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, कुणापासनं कुणाच्या जीवाला धोका आहे ना हे मला चांगलंच कळलंय, आणि कुणाविषयी काय माहिती होती काय नाही हे सगळं आता ओळखीस आलंय, आणि तू कसा आहे ना राया हेही मला समजलंय, त्यामुळे लगेच निघितनं असे म्हणून आता मंजिरी धक्के मारून रायाला घरातनं बाहेर लोटते. त्याच वेळेस आता बाहेर येताच राया म्हणू लागतो, मिस बाहेर घोरपडे कसं आहे तुला माहीत आहे ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, कसं आहे ना, कोण कसं आहे काय आहे हे सगळं मला माहिती झालंय, त्यामुळे राया आता माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही, तू लगेच निघितनं, अरे खून केलायस तू तुझ्या आईबापाचा खून. तेव्हा लगेच रायाला मात्र खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, आई वडिलांचा खून करताना तुला काहीच वाटलं नाही, अरे तू स्वतःच्या आई वडिलांचं रक्षण करू शकला नाही, तो माझं काय संरक्षण करणार, त्यामुळे मला तुझं हे संरक्षण नकोय, तू निघ. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मिस बाहेर असं काय वागायली तू. रायाच्या डोळ्यातनं मात्र पाणी येत असतं, त्याला खूप वाईट वाटतं. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया तुला सांगितलेलं समजत नाही का. तेव्हा राया म्हणू लागतो, अगं मिस बाहेर आपली मैत्री आहे ना, तुला माहिती आहे ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही आपली मैत्री संपली, तुटली आपली मैत्री, तू लगेच निघ, अरे रक्ताची नाती तुला जपता आली नाही, तेव्हा तू मैत्रीचं दुसरं कुठलं नातं जपूच शकत नाही, हे मला लक्षात आलंय. तेव्हा लगेच आता इथे राया म्हणू लागतो, हे बघ मिस बाहेर सगळं ऐकलेलं खरं नसतं ग. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, म्हणजे तुला काय म्हणायचंय, माझे मामा खोटं बोलतायत असे म्हणायचंय का. अजिबात नाही, माझ्या मामावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्याने जे सांगितलंय ते सगळं खरं आहे, त्यामुळे लगेच तू या घरातनं बाहेर जा राया. आता राया म्हणू लागतो, मिस बाहेर मला माहिती आहे तू या समद्यांना खरं पटावं म्हणून खोटं बोलते ना, मला त्रास होऊ नये म्हणून खोटं बोलते ना मिस बाहेर, हे समजा तू माझ्यासाठी करायली ना, तू खरं नाही बोलत ना मिस बाहेर. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, नाही राया, आणि मी का खोटं बोलू, मुळातच मला काय घेणं आहे तुझ्याशी, सांग ना तुझा काय संबंध आहे माझ्याशी, नाही ना, मग मी का खोटं बोलू, मी जे बोलते ना ते बरोबर आहे, माझा मामा जे सांगतोय ते अगदी खरंय, खून आहेस तू खुनी. आता मात्र रायाला खूप वाईट वाटतं. त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो, हे बघ मिस बाहेर तुझ्या जीवासाठी मला इकडे राहणं खूप महत्त्वाचं आहे, असं नको करू मिस बाहेर, तू खोटं बोलते मला माहिती आणि मी इथेच राहणार. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही माझ्या जीवाचं मी बघून घेईन, जय याला इथनं जायला सांग असे आता मंजिरी जयला म्हणू लागते. राया मात्र मंजिरीकडे बघत असतो. त्याच वेळी जय समोर येतो आणि म्हणू लागते, ए राया सांगितलेलं समजत नाही का, सांगितलं ना मंजिरीने या घरात तू नकोय कुणालाच, लगेच निघितनं असे म्हणून जय आता रायाला बाजूला लोटतो. राया आता तिथनं निघालेला असतो. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, चला पनोती घरातून निघून गेली, आता माझ्या नातीचं बारसं कसं एकदम भारी होईल, चला पटकन सर्वजण आता बारशाच्या तयारीला लागा. आता मामा म्हणू लागतात, आक्के चल आता पोरीला पटलंय बरं का, त्यामुळे आपणही बारशाच्या तयारीला लागूया. आता सर्वजण इथे आतमध्ये जातात. तेव्हा मंजिरी जिजीला म्हणू लागते, जिजी बाजारातनं बारशाचं काही सामान आणायचंय ना, ती यादी दे माझ्याकडे, मी घेऊन येते असे म्हणून आता मंजिरी आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस सर्वजण आतमध्ये जातात. जय आता डोकावून बघू लागतो आणि मनाशीच हसू लागतो, अरे वा भारी काम झालंय की. त्याच वेळेस इकडे राया आता घरी आलेला असतो. आता मात्र रायाला मिस बाहेरचं बोलणं आठवत असतं. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, असं कसं करू शकतात सगळे, सगळ्यांना मी नकोय, कुणालाच मी नकोय, मी एवढा वाईट आहे का, मला खुनी मोडले,
मी खुनी नाहीये, मी नाही मारलं माझ्या आईबापाला, असे तू स्वतःशीच बडबड करत असतो. त्याच वेळेस दीपिका आणि डंकी तिथे उभे असतात. तेव्हा लगेच राया आता घरातील सगळ्या वस्तूंची तोडफोड करू लागतो आणि म्हणू लागतो, नाही मिस फायर असं कसं म्हणू शकते, तिची आपली मैत्री संपली का? नाही नाही नाही, असं नाही, तिचा माझ्यावरती पूर्ण विश्वास होता आणि ती मला आज खुनी म्हणते. नाही नाही, मिस फायर असं नाही म्हणू शकत. त्याच वेळेस दीपिका येतो आणि म्हणू लागतो, अरे राय भाऊ, तिच्या जागेवरती दुसरं कोणी जरी असलं ना तरी ते असंच म्हटलं असतं, कारण एका खुन्याबरोबर कोण राहील. आता मात्र लगेच इथे राया रागवतो आणि दीपिकाचा गळा आवळतो आणि भिंतीला जोरात त्याला आदळवतो आणि म्हणू लागतो, काय बोलला मला, मला खुनी बोलला? दीपिकल तू काय बोलला? तेव्हा लगेच आता दीपिकल म्हणू लागतो, हो राया भाऊ, आम्हाला जर आधीपासून माहीत असतं ना की तू खून आहे, तू खून केलायस तुझ्या आईबापाचा, तर आम्ही तुझ्यासोबत कधीच राहायला आलो नसतो. आता मात्र लगेच इथे राया दीपिकलचा गळा सोडून देतो. त्याच वेळेस डंकी म्हणू लागतो, हो राया भाऊ, मला जरी माहिती असतं ना तू खूनी आहे, तर मी तुझ्याबरोबर कधीच राहिलो नसतो, मला खूप भीती वाटते. तेव्हा लगेच दीपिकल म्हणू लागतो, डंक्या आता आपली बॅग घे आणि लगेच इथनं निघूया, याच्याबरोबर नाही राहायचं आपल्याला. तेव्हा लगेच राया आता दोघांकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो, ठीक आहे ना, नाही राहायचं ना माझ्याबरोबर, लगेच निघा इथनं, जा. दीपिकल आणि डंकी आता नाटक करत असतात आणि बॅग घेऊन तिथनं निघून जातात. त्याच वेळेस रायाला मात्र खूप वाईट वाटतं. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, कुणाला बी मी नकोय, मी एवढा वाईट आहे, मी खुनी आहे? नाही नाही नाही, मी खून नाही केला, या समध्यांना कसं सांगू, मी नाही मारलं माझ्या आईबापाला, असे आता तो मनाशीच म्हणत असताना त्याला आठवतं की मिस फायर असं कसं वागू शकते माझ्याशी. नाही नाही, मिस फायर हे खोटं वागली, ती माझ्याशी असं नाही वागू शकत, तिचा माझ्यावरती खूप विश्वास आहे. पण काय बी असू दे, मला मिस फायरचा जीव वाचवायचा आहे, त्या घोरपडेपासनं तिच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे काय बी होऊ दे, मला मिस फायरला वाचवायचंय, असे म्हणत आता राया लगेच तडक घरातनं निघालेला असतो. त्याच वेळेस मंजिरी इकडे आता बाजारातनं सामान घेऊन घरी निघालेली असते. तेव्हा लगेच आता इकडे मार्केटमध्ये राया मिस फायरला बघतो आणि म्हणू लागतो, मिस फायर थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा मंजिरी थांबते आणि रायाकडे बघू लागते. रायाकडे आता ती रागाने बघत असते. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर थांब, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय ग. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे बघ राया, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आणि तुझी आणि माझी मैत्री संपली आता सांगितलं ना, तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही, तू निघितनं. तेव्हा लगेच राया आता मंजिरीचा हात पकडतो आणि तिला ओढतच आपल्या घरी घेऊन जातो. तेव्हा मंजिरीला आता तू घरात घेऊन येताच मंजिरी म्हणू लागते, राय हे सगळं काय करतोय, अरे मला इकडे का घेऊन आलाय, तुला सांगितलं ना मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, अगं मिस फायर, तू असं कसं वागू शकते माझ्याशी, आपली मैत्री तुला माहिती आहे ना, आणि हे बघ मिस फायर, मी तुला डांबून ठेवायला नाही आणलं इकडे, मला तुला सांगायचंय ग, मी असं नाही केलं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो का, नाही केलं ना, मग गप्प का बसला, सांग ना तुझ्या तोंडानी. तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो, हे बघ मिस फायर, ऐकलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात ग. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो ना, नसतात ना खऱ्या, मग तुझ्या तोंडाने सांग काय झालं होतं, काय नाही, तुला माहिती आहे ना, मग तू का गप्प आहे, सांग खरं. तेव्हा लगेच आता इथे राय म्हणू लागतो, मिस फायर, हे बघ जग काय म्हणतं याचं मला नाही काही पडलं ग, पण तू असं म्हणते हे मला नाही पटत मंजिरी, मिस फायर असं नको करू. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, हे बघ राय, मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये, आता आपली मैत्री संपली, त्यामुळे ज्या दिवशी तू तुझ्या भूतकाळाविषयी मला खरं सांगशील ना, त्याच दिवशी मी तुझ्याशी बोलेल, असे म्हणून आता मंजिरी तिथनं निघालेली असते. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, मिस फायर, आपल्या मैत्रीसाठी तरी थांब. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे बघ राया, तूच म्हणाल ना प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी कारण असतं, तसंच माझंही काहीतरी कारण आहे, आणि ज्या दिवशी तुझ्या भूतकाळाविषयी तू मला सांगशील त्याच दिवशी मी तुझ्याशी बोलेल, मी निघते, असे म्हणून मंजिरी आता तिथनं निघालेली असते. त्याच वेळेस राया पटकन पळत जातो आणि मंजिरीचा हात पकडत तिला ओढत पुन्हा घेऊन येतो आणि म्हणू लागतो, मिस फायर थांब, अगं जग काय म्हणत होतं, इतक्या दिवस काय बोलत होतं याकडे मी कधीही लक्ष दिलं नाही, पण आज तूही तेच बोलायली, त्यामुळे तुला ऐकायचं आहे ना, ऐक मग, माझ्या घराविषयी ऐकायचं आहे ना, माझ्या आईवडिलांविषयी ऐकायचं आहे ना, मग ऐक, माझं एक सुंदर असं घर होतं मिस फायर, मी असा नव्हतो गो लहानपणापासून, गुंड असं अजिबात नव्हतं, मीही खूप भारी होतो लहानपणापासून. तेव्हा मंजिरी आता रायाकडे बघू लागते. रायाने आता आपली ते लहानपणाची बालपणाची कथा मांडलेली असते. आता रायाला सगळं काही चित्र डोळ्यासमोर दिसत असतं. तेव्हा राया आता मंजिरीला म्हणू लागतो, मिस फायर, आमचंही खूप छान असं घर होतं ग, माझा बापू होता, माझी आई होती आणि माझा भाऊ कृष्णा दादा, खरंच खूप भारी होता. माझी आई आमच्यासाठी खूप
भारी मस्त असा स्वयंपाक बनवायची आणि स्वयंपाक चालू असतानाच आम्हा दोघा भावंडांना खाऊ घालायची. आम्ही दोघेही मस्त अभ्यास करायचो. पण आमच्यात खूप भांडणं व्हायची. याला आधी भरव, मला आधी भरव. खरंच खूप मजा असायची आणि बापूही खूप हसायचा. माझा बापूही खूप कष्टाळू होता आणि आमच्यासाठी तो रोज काही ना काही घेऊन यायचा. आता मात्र मंजिरी रायाकडे एकटक बघत असते. रायाला समोर आता त्याच्या लहानपणीचं सगळं काही चित्र दिसत असतं. तेव्हा राया म्हणू लागतो, हे बघ, आम्ही दोघे मस्त असे क्रिकेट खेळायचो. आमचा बापू कामावर नाही यायचा. तो एका गाडीवरती ड्रायव्हर होता. त्याचा मालकही खूप चांगला होता. तो नेहमी आम्हाला करण अर्जुन म्हणायचा. आणि एके दिवस असंच मी माझ्या बापूबरोबर त्याच्या कामावरती गेलो. तो ड्रायव्हर होता, गाडी चालवायचा आणि त्याचा मित्र म्हणजेच माझ्या बापूच्या मालकाचा मित्र तिथे आलेला होता. मी तिथेच खेळत होतो. तेव्हा लगेच बापूचा मालक त्या मित्राला म्हणू लागतो, एवढ्यात ना माझी खूप तंगी चालू आहे. धंदा चांगला चालतच नाही आहे. आपल्याला ना पैसे मिळवायचे असेल ना तर दुसरा धंदा करावा लागेल. तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो, अरे हे समजा ठीक आहे, पण दुसरा धंदा करायचा असेल तर भांडवल लागेल की नाही? एवढे पैसे आणणार कुठून? त्याच वेळेस बापूचा मालक म्हणू लागतो, अरे भांडवल पेक्षा धंदा करण्यासाठी आधी अक्कल लागते. एकदा का अक्कल असली ना माणसाजवळ की पैसे असे आपोआप उभे राहतात. त्यामुळे ना आपण ना एक धंदा करूया. तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतं, अरे पण कुठला धंदा करायचा? असला कुठला धंदा आहे मला तरी सांग. तेव्हा लगेच बापूसचा आता मालक म्हणू लागतो, अरे चेट फंडाचा बिझनेस करूया आपण. त्याच वेळेस आता लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो, अरे चेट फंडाचा बिझनेस करू आपण, पण त्यासाठी आपल्याकडे खूप पैसे लागतील ना. एवढे फंडासाठी आपण पैसे आणणार कुठून? तेव्हा लगेच आता बापूसचा मालक म्हणू लागतो, अरे गावातील लोकांचे पैसे गोळा करावे लागतील आपल्याला. त्यांना दुपटीने पैसे देणार असे सांगून त्यांच्याकडनं पैसे घ्यावे लागतील. मग बघ आपला फंडाचा बिझनेस एकदम भारी उभी राहील. तेव्हा लगेच बापूसचा मालकाचा मित्र म्हणू लागतो, अरे हे समजा ठीक आहे, पण गावातील लोक आपल्याला पैसे देतील का? तेव्हा लगेच तो मालक म्हणू लागतो, नाही पैसे तर आपल्याला देणार नाही, पण असा एक त्यांच्यातलाच माणूस बघायला पाहिजे ज्याच्यावरती त्यांचा विश्वास आहे आणि त्यांना तो पैसे देऊ शकतो. असा एक माणूस शोधायचा आणि सगळ्या गावकऱ्यांचे पैसे लुबाडून आपण बरोबर आपला फंडाचा धंदा सुरू करायचा. तेव्हा लगेच आता इथे राया तिथेच असतो आणि रायाने त्या दोघांचंही समद बोलणं ऐकलेलं असतं. पण मात्र राया लहान असतो. त्याच वेळेस आता लगेच त्या मालकाचा मित्र म्हणू लागतो, झालं मग आपलं काम झालंच समज. असा एक माणूस मला मिळाला. तेव्हा तो मालक म्हणू लागतो, काय माणूस मिळाला? पण त्याच वेळेस रायाचे वडील तिथेच गाडी पुसत असतात. तेव्हा लगेच आता त्या मालकाचा मित्र इथे रायाच्या वडिलांना आवाज देतो आणि म्हणू लागतो, जनार्दन इकडे पटकन धर, हे घे तुझ्या नवीन कामाचा ॲडव्हान्स, तुला पैसे मिळालेत आज. आता मात्र त्या पुड्यामध्ये खूपच पैशाचा बंडल असतो. तेव्हा लगेच आता रायाही त्या मालकाकडे बघत असतो. त्याच वेळेस आता लगेच ते मालक म्हणू लागतात, हे बघ तुला आजपासून नवीन काम मिळालंय, ते काम तुला घ्यायचंय. आता मात्र रायाचे वडील खूपच खुश होतात कारण आज त्यांना खूप पैसे मिळालेले असतात. तेव्हा राया आता मंजिरीला सांगू लागतो, खरं तर मिस फायर आमची खूप गरिबी असायची. आम्ही पार त्या गरिबीला कंटाळ होतो. पण अचानक घरात खूप सुख आलं, भरभरून पैसा आला कारण बापाला नवीन काम मिळालं होतं ना. मग आता आम्ही घरी आलो आणि घरी येताच माझी रखमाई ती खरंच नेहमी सतत टेन्शनमध्ये असायची. याचं टेन्शन त्याचं टेन्शन. मग आम्ही तिला फसवण्याचा प्रयत्न केला. मी आणि बापूनी खोटं नाटक केलं. घरात आलो तेव्हा लगेच बापू म्हणाला, रखमा आता खूप अवघड झालं ग माझी नोकरी. तेव्हा लगेच रायाची आई म्हणू लागते, काय? अरे बापरे नोकरी गेली, आता आपण काय खायचं काय प्यायचं, पोरांना कसं शिकवायचं, याचं आता आईला खूप टेन्शन येतं. त्याच वेळेस आता छोटा राया जोरजोरात हसू लागतो. तेव्हा लगेच त्याचे बापू म्हणू लागतात, अरे तुला सांगितलं होतं ना नाटक करायचं, कशाला हसतोय तू? तेव्हा लगेच रायाची आई म्हणू लागते, काय चालू आहे तुम्हा दोघांचं मला समजायला हवा. तेव्हा लगेच आता इथे रायाचे वडील म्हणू लागतात, अगं टेन्शन घेऊ नको, माझी नोकरी नाही गेली, उलट मला दुसरं काम मिळालंय. आता मात्र घरात खूपच आनंदाचे दिवस आलेले असतात. राया आता मंजिरीला सांगू लागतो, त्या पैशाने आम्हाला नवीन दप्तर, सगळ्या घरातील वस्तू, खायचं प्यायचं, सगळ्यांना कपडे आणले. माझ्या बापूने माझ्या भावंडाला, किसना दादाला, मला आणि माझ्या आईला समद्यांना कपडे आणले. आम्ही खूप खुश होतो ग. आमच्या घरात खूप आनंद झाला होता. सगळेजण खूप खुश होते. पण अचानक एके दिवशी कुणाला तरी आमच्या घराचं हे सुख बघवलं नाही. आमच्या घराला दृष्ट लागली. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, म्हणजे काय झालं राया नेमकं? त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, खरंच आईचं प्रेम, आईच्या हातचा मार हे खूप भारी होतं मिस फायर, हे मला खूप आवडायचं, पण ते कधी नष्ट झालं हे कळलंच नाही मिस फायर. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, पण काय झालं होतं राया? तेव्हा राया म्हणू लागतो, असंच एक दिवशी अचानक आमच्या घरावरती वादळ आलं. बापूसने ते वादळ रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण एक दिवस ते वादळ दाराशी येऊन थोपलं. अचानक बाप
बाप आरडत ओरडत घरात आला तेव्हा लगेच माझी आई म्हणू लागली, काय झालं हो, कमून आरडत रे, तुम्हाला किती घाम आलाय, काय झालं? तेव्हा लगेच बापू म्हणू लागला, अगं सगळं संपलं ग रखमा, सगळं संपलं. आपण जे गावातील लोकांचे पैसे फंडाच्या पैशाचे गुंतवले होते ना आपल्या सांगण्यावरनं, तो मालक सगळे पैसे घेऊन पळून गेला. तेव्हा लगेच आता रायाची आई म्हणू लागते, काय असा कसा पळून गेला सगळे पैसे घेऊन? तेव्हा लगेच आता रायाचे बापू म्हणू लागतात, अरे पळून गेला तर गेला, त्याने सगळ्या गावातील लोकांना सांगितलंय की त्यांचे पैसे माझ्याकडे आहेत म्हणून, मी घेतलेत त्यांचे पैसे आणि आता सगळे लोक आपल्याकडे पैसे मागायला येतात ग, कुठनं द्यायचे आपण हे पैसे? खरंच मालकाने फसवलंय आपल्याला, काय करायचं? नाही आता आपल्याला हे घर सोडून जावं लागेल, गरजेपुरतं थोडं सामान घेऊया आणि इथनं निघून जाऊया, पोरांसाठी चल रखमा, असं आता इथे रायाचे बापू म्हणू लागतात. त्याच वेळेस रायाची आई म्हणू लागते, नाही असं कसं होऊ शकतं? नाही आपण कुठे जायचं लेकरांना घेऊन, सांगा ना तुम्ही, काय खायचं काय प्यायचं? नाही नको, एक काम करा, गावाच्या बाहेर एक गोडाऊन आहे, तिथे कोणी जात नाही, त्या गोडाऊनमध्ये तुम्ही राहा आणि मी इकडे पोरांना घेऊन राहते, जरी लोक आले तरी मी समजा काही सांभाळून घेईल. तेव्हा लगेच आता रायाचे बापू म्हणू लागतात, अगं पण तू एवढं कसं सांभाळून घेणार आहे? नाही तुला नाही जमणार, गावातील लोक खूप भडकलेत ग, त्यांचं खूप पैसे गुंतले, ते नाही ऐकणार, घर जाळून टाकतील आपलं. तेव्हा लगेच रायाची आई म्हणू लागते, अहो तुम्ही शांत व्हा बघू आणि एवढा त्रास करून घेऊ नका, माझ्यावरती विश्वास आहे ना तुमचा? मग मी इकडे राहते पोरांना घेऊन, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही तिकडे गोडाऊनमध्ये थांबा, हवं तर मी सगळं काही तुम्हाला सांगेल नंतर. तेव्हा लगेच रायाचे बापू आता तिथनं निघालेले असतात. राया व त्याचा किसना दादा दोघेही खूप घाबरलेले असतात. आता दोघेही आपल्या आईला मिठी मारतात. आई ही आता रडत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता मंजिरी रायाला म्हणू लागते, राया पटकन चल, आपल्याला खरंच कुणाचा तरी जीव वाचवायचा आहे, खूप एमर्जन्सी. आता इथे मंजिरीला हॉस्पिटलमधनं फोन आलेला असतो. आता मंजिरी ज्या बाईचा दवाखाना करत असते त्या बाईची आता तब्येत खूपच बिघडलेली असते. आता मंजिरी रायाला हॉस्पिटलला घेऊन जाते. आता मात्र राया त्या बाईला आपलं स्वतःचं रक्त देतो. तेव्हा लगेच रायाच्या हातात आपल्या आईचा फोटो असतो. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, माझ्या आईला मी माझं रगात कधीच देऊ शकलो नाही, पण जी माऊली आहे ना तिला मी माझं रगात देऊन नक्की वाचू शकतो. पण मात्र आता ते खूप मोठा चमत्कारच झालेला असतो, कारण मंजिरी ज्या बाईचा दवाखाना म्हणजे जिचा खर्च करत असते ना ती बाई असते, ती म्हणजे रायाची आईच असते. आणि आज आता राया स्वतःच्या आईलाच रक्त देत असतो. आता मात्र रायाची आई जिवंत असल्याचे सत्य रायासमोर कसे येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.